काही एक महिन्यापूर्वी आपल्या येथील करंजाडेमध्ये आदिवासींची घरं पाडण्यात आली। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवलेलं आहे की आता त्यांना कागदपत्र मिळवून द्यावी। पनवेलमध्ये आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारण्याची मागणी मनसेकडून जोर धरत आहे। मनसेचे पनवेल शहर उपशहराध्यक्ष रोहन पाटील यांनी या संदर्भात प्रशासनाला निवेदन देत आदिवासी विक्रेत्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे। पावसाळ्यात रानभाज्या आणि औषधी वनस्पती विक्रीसाठी आदिवासी बांधवांना रस्त्याच्या कडेला बसावे लागते। अधिकृत जागा नसल्याने त्यांना अनेकदा कारवाईलाही सामोरे जावे लागते, असे पाटील यांनी नमूद केले आहे। यावर उपाय म्हणून स्वतंत्र आदिवासी बाजार, रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात हंगामी विक्री केंद्र, पीएम स्वनिधी व फेरीवाला धोरणात समावेश तसेच सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन अशा 4 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। या मागण्यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना निवेदन सादर केले आहे। यावेळी रोहन पाटील यांच्यासह मनसेचे महानगर सचिव पराग बालड उपस्थित होते। आदिवासी समाजाला सन्मानाने व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे रोहन पाटील यांनी स्पष्ट केले। या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। बरोबर आहे तुमचा प्रश्न। तुम्ही जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बोरिवली येथे आदिवासींची घरं पाडण्यासाठी अतिक्रमणाची टीम गेलेली। काही एक महिन्यापूर्वी आपल्या येथील करंजाडेमध्ये आदिवासींची घरं पाडण्यात आली। आजही पनवेल महानगरपालिकेत अतिक्रमणवाले आदिवासी लोकांना व्यवसाय करून देत नाही। तर हा त्रास आदिवासी लोकांना का होतो? कारण त्यांच्याजवळ नसणारी कागदपत्रे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठरवलेलं आहे की आता त्यांना कागदपत्र मिळवून द्यावी। कमीत कमी त्यांना रोजगार मिळावा याच्यासाठी त्यांना कागदपत्र तयार करून द्यावी, जेणेकरून त्यांच्या पुढच्या येणाऱ्या काळात त्यांना ॲटलिस्ट रोजगारासाठी संघर्ष करावा लागू नये म्हणून। तसं पाहिलं तर येथील आमदार किंवा इथले बहुतांश नगरसेवक हे स्थानिक म्हणजे ग्रामीण भागातून येणारे नगरसेवक आहेत। तर आदिवासींच्या प्रश्नाची जाणीव त्यांना इतरांपेक्षा जास्त असली पाहिजे किंवा असेलच, पण ते का हा मुद्दा उचलून इतक्या वर्ष घेतला नाही हा प्रश्नच आहे। पण त्याच्यामुळे मराठी माणसांसाठी, मग तर कुठल्याही समाजाचे असो, मराठी माणसांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेहमीच भूमिका राहिली आहे। म्हणून आज सत्ताधाऱ्यांनी किंवा इतर कुठल्याही नगरसेवकांनी हा मुद्दा उचलला नाही, म्हणून तर आदिवासी लोकांना आजपर्यंत त्यांचे आयडी कार्ड्स मिळाले नाहीयेत। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजच्यातर्फे सत्ताधारी आणि इतर नगरसेवकांनाही ही बाब लक्षात आणून देते की तुम्ही ज्या आदिवासी लोकांकडून इतक्या वर्ष वोटिंग घेतलीत त्या लोकांसाठी साधी तुम्ही एक फेरीवाला म्हणून त्यांची नोंदही करू शकलात नाहीत पनवेल महानगरपालिकेत, किंवा कोळी समाजाप्रमाणे आदिवासी समाजाला स्वतंत्र बाजारपेठी निर्माण करून देऊ शकला नाही। म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हे निवेदन द्यावं लागलं। आज आम्ही पनवेल शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पनवेल शहरात आदिवासी समाजासाठी एक हक्काचा बाजार असावं यासाठी उपायुक्तांना निवेदन दिलेलं आहे। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की एकतर आदिवासी लोकांना हे स्वतंत्र बाजार असावा। पनवेल महानगरपालिकेकडे असा स्वतंत्र भूभाग नसेल तर ऑलरेडी जे मार्केट्स आहेत त्यामधून काही राखीव जागा या आदिवासी लोकांसाठी असाव्यात। दुसरं, या आदिवासी लोकांना पीएम निधी किंवा फेरीवाला धोरणाअंतर्गत आयडेंटिटी कार्ड मिळावे, जेणेकरून त्यांची फेरीवाला म्हणून पनवेल महानगरपालिकेत नोंद होईल आणि कुठल्याही अतिक्रमणवाले त्यांच्यावर कारवाई करू शकणार नाहीत। तिसरं, आम्ही अशी मागणी केली की जेव्हा सणासुदीचे दिवस असतात किंवा पावसाळ्यात हे आदिवासी लोक रानभाज्या विकायला घेऊन येतात, अशा वेळी मोक्याच्या ठिकाणी जसं बस स्टँड आहे, रेल्वे स्टेशन आहे, अशा ठिकाणी आदिवासी लोकांसाठी तात्पुरते हंगामी स्टॉल उभे करावेत, जेणेकरून ते स्वतः त्यांनी आणलेले रानभाज्या, फळं हे मार्केटमध्ये लोकांसाठी इझिली अवेलेबल होतील। चौथी मागणी आम्ही अशी केलेली आहे की आदिवासी लोक नॉर्मली ऑर्गॅनिकच फूड आणतात, पण समजा पनवेल महानगरपालिकेकडून ऑर्गॅनिक फ्रूटसाठी किंवा फूडसाठी त्यांना जर प्रोत्साहन मिळालं तर शहरातल्या लोकांच्या आरोग्याचीही त्या अनुषंगाने काळजी घेतली जाईल। तर ऑर्गॅनिक फूड ते कसे बाजारात विकतील याच्यासाठी पनवेल महानगरपालिकेने त्यांना प्रोत्साहन द्याव्या। या 4 मागण्या आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल शहरतर्फे उपायुक्तांना केल्या आहेत। बघा, आम्ही त्यांच्यासमोर पर्याय ठेवलेले आहेत की स्पेसिफिक
जागा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही उपलब्ध मार्केटमध्येच द्यावा, म्हणजे जेव्हा लोकांना समजेल की बाबा आदिवासी लोकांच्या रानभाज्या किंवा फळं किंवा प्रोडक्ट्स या भागात मिळतात, तर आपोआप कस्टमर जो आहे तो त्या मार्केटमध्ये येईल आणि त्यांना ते जागा मिळेल. आम्ही सांगावं त्यापेक्षा त्यांच्याकडे मार्केट कुठे जागा असेल हे ऑलरेडी अनुभव असेल. जर त्यांनी सांगितलं की तुम्हीच सजेस्ट करा की एखादी जागा, तर आम्ही निश्चितच त्यांना जागेचं पण सजेशन देऊ शकतो. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट पनवेल.